प्राचीन काळी भद्रावती नगरी नावाचे सुंदर राज्य होते. तेथे राजा सुकर्मा आणि राणी शैव्या राज्य करत होते. दोघेही धर्मनिष्ठ, दयाळू व विष्णुभक्त होते. परंतु इतके वैभव असूनही त्यांच्या जीवनात एक मोठी पोकळी होती. त्यांना संतान नव्हते. राजा राणी अनेक यज्ञ, दान, व्रत करत होते, पण फल मिळत नव्हते. काळ जसजसा पुढे गेला तसतशी चिंता वाढू लागली. राजा म्हणाला, संपूर्ण राज्य असूनही जर माझा वंशच नसेल तर हे राज्य कोणासाठी? एक दिवस राजा शिकार करत अरण्यात गेला. तिथे त्याला काही आवाज ऐकू आले. ते आवाज होते यक्ष, पिशाच, आत्मे यांचे. ते आपापसात बोलत होते. आज राजा सुकर्माचा शेवटचा दिवस आहे. राजा भयभीत झाला. तितक्यात त्याला एक तेजस्वी ऋषी दिसले. राजा ऋषींना सर्व हकीकत सांगतो. ऋषी म्हणाले, राजा, तुझ्या पूर्वजांनी एकादशीचा अपमान केला आहे. त्यामुळे तुला संतान दोष लागला आहे. राजा व्याकुळ होतो. महाराज, यावर उपाय काय? ऋषी सांगतात, पौष शुक्ल एकादशी, पुत्रदा एकादशी हे व्रत श्रद्धेने कर. राजा व राणी दोघेही राजधानीत परततात. एकादशीच्या दिवशी उपवास, विष्णू सहस्रनाम, रात्र जागरण, ब्राह्मण भोजन पूर्ण विधीने व्रत पूर्ण होते. काही काळानंतर राणी शैव्या गर्भवती होते. 9 महिन्यांनी एक तेजस्वी पुत्र जन्माला येतो. संपूर्ण नगरी आनंदाने न्हाऊन निघते. राजा ऋषींना प्रणाम करतो. हे सर्व पुत्रदा एकादशीचे फल आहे.